पण आज आम्हाला ही जी मानाची खुर्ची मिळाली कुठेतरी आई वडिलांची पुण्य आहे। आई वडिलांची पुण्य आहे का म्हणतोय, कारण आज हा कार्यक्रम मुळात आई वडिलांसाठी, आजची पिढी आई वडिलांना आश्रमात ठेवतायत, पण आज खरोखर डोळ्यातून हृदय भरून येते, अश्रू डोळ्यातून येण्याचे फक्त बाकी आहेत, कारण आई वडिलांसाठी एवढं मोठं कार्य हे कुटुंब करते। एकदा जोरदार टाळ्या कुटुंबासाठी वाजवा। बरोबर, अतिशय उत्कृष्ट, आणि बुवाने सुद्धा अतिशय उत्कृष्ट गायन भजन असावं तर बुवांसारखं अतिशय सुंदर, आणि खरोखर बुवा मन तृप्त झालं खरोखर तुमचं भजन ऐकून, अतिशय सुंदर। भजनाला सुरुवात करूया नक्कीच, मी सुद्धा प्रयत्न करतोय। मंडळीचा आवाज थोडासा कोकणी वाद पद्धतीने जरा भजनाची सुरुवात करतो। सुस्वागतम आणि धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य अशा या कोपर गावामध्ये आपल्या आई वडिलांचं तृतीय पुण्यस्मरण यानिमित्त कैलासवासी मारुती बाबू पाटील आणि स्वर्गवासी हेराबाई मारुती पाटील यांच्या पूर्ण स्मरणानिमित्त या ठिकाणी भजनाचा स्तुत्य असा कार्यक्रम आयोजित केला, आणि त्यानिमित्त थोडे मला लेवल द्या ना, थोडी लेवल द्या, आणि त्यानिमित्त आम्हाला 2 बुवांची या ठिकाणी निवड केली। या ठिकाणी पहिली बारी ज्या बुवांची झाली ते सन्माननीय बुवा श्री जगदीश सोनू धोळे, श्री सोमगाई प्रासादिक भजन मंडळ कर्जत, बुवांचे पखवाज वादक बुवांची मंडळी यांना देखील धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे मी स्वतः गौरव अशोक पांचाळ साई प्रसादिक भजन मंडळ मुळगुस कडेवटार तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी, आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची तुमच्यासारखे सुज्ञ रसिक मायबापांची आणि आई वडिलांची सेवा करण्याची सुसंधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी पाटील घराण्यांचा अत्यंत आभार आहे। त्यामध्ये सन्माननीय श्री राजेंद्र पाटील असतील, त्यामध्ये सन्माननीय तुळशीदास पाटील, त्याप्रमाणे शरद पाटील, त्याचप्रमाणे संतोष मारुती पाटील, या सर्वांचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे आज आमचा आवाज तुमच्याबरोबर जे पोहोचवतात ते आमचे सुप्रसिद्ध साऊंडवाले, त्यांचे देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे आता भजन म्हटल्यानंतर, आपलं कोकण म्हटल्यानंतर आपण अनेक त्याला जपत असतो, त्यामध्ये भजन नवन शक्तिसुरा दशावतार असे अनेक त्याला आपण आपल्या कोकणात जपत असतो। त्या प्रत्येक
धन्यवाद धन्यवाद मंडळी. थोडासा मी इकडे नवीन आहे, तुम्हाला काय आवडत नसेल तर नक्की तुम्ही सांगू शकता. हॅलो हॅलो नक्कीच. आणि आम्हा कलाकाराला फक्त कसं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं हसणं आणि तुमची टाळी एवढंच फक्त आम्हाला हवंय, बाकी आम्हाला काय नको जास्त. या ठिकाणी बुवा सुद्धा समोरच बसलेत. बुवा चुकलं तर माफ करा. आणि खरोखर एक चांगलं वाटलं की भजन कसं असावं याचा खरोखर आज आमच्या कोकणातली भजनं म्हणजे चांगलं असतंय सगळं, पण थोडंसं एकमेकाला बोलून चालतात. थोडीशी पद्धत वेगळी आहे, पण आज या ठिकाणी पद्धत वेगळी आहे. जास्त बोलणार नाही. Ah